नमस्ते यूट्यूबकर. वनिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता सुरू झालाय आषाढ महिना, ज्याला पारंपरिक जुन्या भाषेमध्ये आखाड म्हणायचो आपण. आखाड. तर असा हा आखाड चालू झाला की आपल्याला पहिलं वेध लागतं म्हणजे आषाढी एकादशीचे आणि पांडुरंगाच्या वारीचे. असा हा खूप काही महत्त्व असणारा आखाड महिना, ज्यामध्ये पारंपरिक पद्धतीचे तळणीचे पदार्थ केले जातात. तिखट मिठाच्या पुऱ्या, थालीपीठ, धपाटे आणि त्यानंतर गोडामध्ये शंकरपाळी, कापण्या, करंजा, सांजुऱ्याच्या पुऱ्या, भरपूर असे पारंपरिक पदार्थ केले जातात. असा हा आपला सगळ्यांचा आवडता आखाड महिना. यामध्ये आपण देवीला, लक्ष्मी मातेला, जे लक्ष्मीआईचं मंदिर असतं तिथेही आपण नैवेद्य नेतो, पुरणपोळीचा, भाजी भाकरीचा. आखाड महिना खूप काही सांगून जातो. अशा या आखाड महिन्याच्या आजच्या दिवशी आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने छान अशा गुळाच्या कापण्या. तर कमी साहित्यामध्ये एकदम खुसखुशीत होणाऱ्या कापण्या आपण बघणार आहोत. चला मग वेळ वाया न घालता सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण जे कापण्यांसाठी लागणारं गुळाचं पाणी आहे, गुळाचं पाणी बनवून घेऊया. आता साधारण मी हा पाव किलो आणि त्यापेक्षा जास्त या वाटीने मोजून गुळ घेतलाय. आता मी जे आहे ना ते अर्धा किलो पिठाच्या कापण्या करणार आहे, अर्धा किलो गव्हाच्या पिठाच्या. त्यासाठी जवळजवळ पाव किलो आणि आणखीन वरती असा 300-350 ग्रॅम हा गुळ आहे, मोठी वाटी आहे. तर असा कापून मी गच्च भरून घेतला. पातेलं तापायला ठेवलं. सेम वाटीने आता ह्या पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला घेऊया. पाणी गरम करायला टाकलं, गॅस मोठा केलाय. आता आपल्याला काय करायचं, हा संपूर्ण जो गूळ आहे ना तो गूळ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळा पूर्ण. मी वाटीने दाबून भरला होता, तर पूर्ण आपण आता हा गूळ असा सुट्टा करून त्यामध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला काय करायचंय, गूळ जो आहे ना तो वितळवायचा आहे, पाक करायचा नाही. फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. आणि हे पाणी कधी म्हणजे कदाचित उरू पण शकतं आपलं पीठ मळताना, तर काही प्रॉब्लेम नाही. जेवढं पिठामध्ये ऍडजस्ट होतं ना तेवढंच पाणी हे करायचंय. पण हे अर्धा किलोसाठी अगदी योग्य प्रमाण आहे. एक मोठी वाटी हा, कारण वाट्या बऱ्याच आकाराच्या असतात. मोठी वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्याच मोठी वाटी एवढा गूळ घ्यायचा, जो की आपल्याला वाटी दाबून घ्यायचे. आता त्यामध्ये टाकायची आपल्याला वेलची पावडर. आता मी वेलची पावडर अगदी बारीक पावडर नव्हती माझ्याकडे, त्यामुळे मी आहे ना मिक्सरमध्ये असं एक हे करून घेतले, दरदरीत असं कुटून घेतले. तर मग आता आपल्याला या पाण्यामध्येच ते उकळून घ्यायचं, कारण हे पाणी आपण गाळून घेणार आहे ना नंतर. मग ते वेलचीचे जे सालं आहेत ते गाळले जातील. आणि तुमच्याकडे अगदीच बारीक पावडर असेल ना तर मग तुम्ही ती पिठामध्ये टाकली तरी चालेल. पण आता मी या गुळाच्या पाण्यामध्येच टाकली. आता हे गुळ वितळू द्या, तोपर्यंत आपण पिठाची तयारी करून घेऊया. तर आता घेऊया आपण एक 3 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ. तुम्ही ज्या वाटीने घेत असाल ना त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचे. 3 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतले. त्यानंतर आता त्यामध्ये टाकून घेतोय आपण बेसन पीठ. जवळजवळ हे 4 मोठे चमचे बेसन पीठ आहे. आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि एक छान असं बॉन्डिंग येण्यासाठी त्याला आपण वापरतो. 3 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ, 4 चमचे बेसन पीठ आणि त्याच चमच्यांनी मोजून 4 चमचे रवा. आता रवा ऑप्शनल आहे बरं का. तुम्हाला जर रवा टाकायचा तर तुम्ही टाका. तुम्हाला रवा जर अगदीच नकोय तर तुम्ही नाही जरी टाकला तरी चालेल. पण याचं कारण सांगते मी तुम्हाला. रव्याने आपल्या कापण्या ज्या आहेत त्या खूप खुसखुशीत होतात, छान होतात आणि खुसखुशीत होतात, चिवट होत नाही. रव्यामुळे एक खुसखुशीतपणा येतो. तर 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ म्हणजे 4 चमचे आणि त्याच चमच्यानी सेम मोजून 4 चमचे रवा. आता त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण बडीशेप.
कच्ची बडीशेप आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. तुमच्याकडे पावडर अवेलेबल असेल बडीशेपची तरी वापरली तरी चालेल, पण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे कच्ची बडीशेप. त्यामध्ये टाकून घेऊया अगदी नकळत चवीनुसार मीठ. मीठ हा कधी पण गोड पदार्थांना वापरायचा आपण, कारण काय होतं त्यामुळे ना गोड पदार्थांना एक विशिष्ट चव येते आणि गोडवा वाढतो त्याचा. आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे असं तेलाचं मोहन. आता हे सगळं एकत्र करायचं. आता आपण गुळाचं पाणी करताना ना त्यामध्ये हे पण वापरलंय, विलायची वापरली. जर तुम्हाला त्यामध्ये जायफळ वगैरे जरी टाकायचं असेल किंवा अगदी पिठात जरी किसून टाकलं ना जायफळ तरी चालतं, पण मी जायफळ न वापरता विलायची वापरते, कारण गुळ आणि विलायची हा एकदम छान कॉम्बिनेशन टेस्ट आहे. आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचे. 2 चमचे कडकडीत तेल आपल्याला घालायचंय. असं पिठाला मध्ये गोळा करून घ्यायचा असा, आणि या पद्धतीने बघू शकता इतपत कडकडीत असायला पाहिजे असं हे तेल आपल्याला घालायचं. आता याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल वापरले. आता इथे जर याच्यापेक्षा जास्त तेल वापरलं तर कापण्या तर खुसखुशीत होतील आपल्या, पण जास्त तेल पिलं जाईल. आणि कमी जर वापरलं तर चिवट होतील. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये तेलाचं मोहन घालायचं आणि काळजी घ्यायची, कारण तेल खूप कडकडीत आहे, त्यामुळे हाताला शक्यतो भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे एखादा चमचा वगैरे जरी घेतला ना तरी पण चालेल. आता या पद्धतीने हे तेल जे आहे ना ते सगळं पिठाला चोळून घ्यायचं. तर तेलाचं मोहन पूर्ण आपलं गार झालंय. आता हातानेच आहे ना सगळं असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पिठाच्या कणाला आपलं तेल लागून जातं. आता मी गुळ जे आहे ना ते गुळाचं पाणी गाळून घेतलंय. हे बघा, गुळ पूर्ण वितळलाय आणि पाणी आपल्या चहाच्या गाळणीने गाळून घेतलंय. गाळून घ्यायचं, कारण काय होतं गुळामध्ये ना केस, कचरा, काडी किंवा अशी खर असू शकते मातीची, तर त्यामुळे गाळून घ्यायचं ते. आता आपल्याला जसं लागेल तसं एवढ्या पिठासाठी आणि हे एवढं गुळाचं पाणी पुरेसं आहे. तर आता आपल्याला पूर्ण वापरलं गेलं तर ठीक आहे, उरलं तरी काही हरकत नाही, आणि अगदीच कमी पडलं ना तर मग तुम्ही थोडंसं साध्या पाण्याचा हात घेतला तरी चालतो. आता हे जे आहे ना ते हे मळून घेऊया. पाणी थोडंसं कोमट आहे, पण आपण व्यवस्थित अगदी पाण्याचा हात लागलाच, वाटलंच तुम्हाला गुळाचं पाणी खूप कमी पडले किंवा पीठ जरा कडक व्हायला लागले, तर मग एकदम साध्या पाण्याचा वापर थोडासा हात घेतला तरी काही हरकत नाही. अतिशय खमंग रुचकर अशा ह्या कापण्या होतात. आणि लहानपणी तर आम्हाला एवढी आवड असायची ना की कधी कापण्या बनवतो, कधी शंकरपाळे आखाड्यामध्ये बनवले जातात, आणि कधी आम्ही शाळेतनं आल्यावर चहा बरोबर खातो, असं व्हायचं. तर खूप आवड असायची अशा पदार्थांची. आणि पूर्वी असे पदार्थ वर्षातून एकदाच बनवले जायचे. आता स्वीट होममध्ये, मिठाईच्या दुकानात किंवा प्रत्येक ठिकाणी म्हणा आता सर्रास मिळतात, त्यामुळे जास्त काही महत्त्व राहिलेलं नाही अशा पारंपरिक पदार्थांना. पण तरीही वर्षातनं एकदा जो आखाड येतो तेव्हा हे तळायचे काही आनंद वेगळा असतो, त्याची खुशी वेगळी असते. तर पीठ आपलं तेवढ्या पाण्यामध्ये एवढा निब्बर गोळा झालाय. तर आता मला वाटतंय की पाण्याची गरज आणखीन लागणार आहे. आता हे पाणी आपण पुन्हा पाणी थोडंसं घालूनच पीठ मळायचं, कारण आपण जसं चपाती लाटतो ना, आपल्याला पीठ लावून हे गोळा मळायचा नाहीये. त्यामुळे पोळपाटाला चिटकता कामा नये ही काळजी घेऊनच आपल्याला हे सगळं पाणी वापरायचंय. तर मला वाटतं एवढं पाणी आता आपलं बस होणार आहे, आणि कदाचित एवढं पाणी उरू शकतं, राहू शकतं, अगदी थोडंसं, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आता छान सगळा गोळा एकजीव आपण करून घेऊया. आता तुम्हाला जर वाटलं ना तुम्हाला आणखीन थोडंसं पाणी हवंय, तर हे जे थोडंसं पाणी राहिलंय ना घोटभर, हे वापरून टाका, काही हरकत नाही. फक्त जास्त पातळ करू नका, कारण आपल्याला पीठ लावून लाटी लाटायची नाहीये, त्यामुळे कडकच पाहिजे आपल्याला.
तर आता छान असा गोळा मी करून घेते। तर अशा पद्धतीने आपला गोळा पूर्ण मळून तयार आहे। आता त्याला एक 10 मिनिटांसाठी आपण भिजू देऊया। का बरं 10 मिनिटांसाठी? कारण आपण हे वापरलेले आहे ना, रवा वापरलेला आहे, तर रवा आपला फुलला गेला पाहिजे, त्यामुळे एक 10 मिनिटांसाठी आपण त्याला भिजू देऊया, रेस्ट करू देऊ। 10 मिनिटांनंतर बघूया आता आपण पीठ किती छान आणि अगदी मस्त असं भिजले। रवा पण छान फुललाय, कुठेही हाताला चिटकत नाहीये किंवा पोळपाटाला आपल्याला चिटकणार नाहीये। या पद्धतीचं आपलं पीठ तयार झाले। चला मग आता कापण्या लाटायला घेऊया, सुरुवात करूया। आता याचे ना आपल्याला समप्रमाणामध्ये सेम असे गोळे करून घ्यायचे, एकसारखे, म्हणजे चपातीचा उंडा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा असा मोठा उंडा आपल्याला घ्यायचा आहे, गोल करून घ्यायचा। आणि आपण कापण्यांसाठी वापरतोय खसखस। ही खसखस घेतली थोडीशी। तुम्ही अगदी खसखस नसताल वापरणार किंवा नाहीये तर मग आपले पांढरे तीळ असतात ना त्याचा वापर केला तरी चालतो। तर आता आपण छान असे लाटी लाटून घेऊया। तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला कुठेही सुक्या पिठाची गरज पडत नाहीये किंवा हे जे पीठ आहे ते पोळपाटाला चिटकत पण नाहीये, म्हणजे एकदम प्रमाणामध्ये आपलं पिठाचं गूळ आणि पाणी सगळं प्रमाणामध्ये झालेलं आहे। तुम्हाला आता कितपत जाड कितपत बारीक पातळ अशा करायच्यात ना त्याप्रमाणे तुम्ही कापण्या लाटी आपली लाटून घ्यायची आहे। कापण्या जाड ठेवायच्या, मीडियम ठेवायच्या, कशा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता। तर आता कितपत लाटी लाटून झाली की त्याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत खसखस। आणि खसखसमुळे ना खमंगपणा, चविष्टपणा खूप छान येतो। तिळानेही येतो, हवरीने, पांढऱ्या, तुमच्या आवडीवर आहे। आता यावर काय करूया आपण, एक लाटणं फिरवून घेऊया, म्हणजे जेणेकरून खसखस आहे ना पिठाला चिटकेल आणि खसखस आपली तेलात उतरत नाही किंवा इथे पण पोळपाटावर वाया जात नाही। आता पुन्हा आपण बाजू पलटी केली आहे खसखसीची आणि पुन्हा या साईडनी पण त्याच पद्धतीने खसखस अशी लावून घेऊया आणि याच्यावरनं पण असं दाबून लाटणं फिरवून घ्यायचं। या पद्धतीची आपली लाटी लाटून तयार आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, बघू शकता तुम्ही। हे बघ, या पद्धतीने आता त्याला आपल्याला असे त्रिकोणी, चौकोनी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता। एकसारख्या आकारात कापायचे। या पद्धतीने कापून झाली एक साइड आपली। आता आपण त्याला असा कापण्यांचा आकार देऊन असे काप करून घेऊया। तर या पद्धतीने पूर्ण आपल्या कापण्या कापून तयार झालेल्या आहे आणि अगदी अलगद निघतात, ते कुठेही खाली चिटकलेल्या नाहीये। अशा छान सुटसुटीत कापण्या झालेल्या आहे। हे बघा, अगदी तुम्हाला वाटलं ना चिटकतात ते, तर खालनं तुम्ही उलटण्याचा वापर केला तरी चालेल। हे बघा, एकदम छान अशा निघतात ते, किंवा एकसारखा याच्या खालनं असा चाकू जरी घातला ना तरी अशा सुटसुटीत कापण्या आपल्या निघतात ते। सगळ्या अशा सुट्ट्या करून घेऊया। इकडे आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवले आणि तेलामध्येच तळायच्या असतात कापण्या। तर मी सूर्यफूल तेल वापरतीये। तेल असं कडकडीत तापून घ्यायचंय की
जास्त तेल थंडही नाही पाहिजे कापण्या टाकताना आणि अगदीच उकळतही नाही पाहिजे, असं मीडियम तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झाले, एकदम हलक्या हाताने आता कापण्या आपण सोडून घेऊया. आणि इथे काळजीपूर्वक वापर जपून करा, कारण हातावर तेल उडण्याची शक्यता असते आणि आपल्याला स्वयंपाकघर सांभाळायचं आहे, त्यामुळे आपल्याला हाताला वगैरे कापून भाजून चालणार नाही. त्यामुळे तेलाचा वापर जिथे जिथे होतो तिथे काळजीपूर्वक सगळ्या मैत्रिणींनी ते बघू शकता तुम्ही, सगळ्या कापण्या आपल्या टाकून झालेल्या आहे. तर बघू शकता कापण्यांना लगेच लेअर दिसायला लागले, ते लेअर सुटायला लागले. आणि या ज्या कापण्या असतात ना, ह्या अशा कुरकुरीतच मस्त लागतात, म्हणजे जे शंकरपाळेप्रमाणे खस्ता आणि खुसखुशीत नसतात. मस्त अशा कापण्या गोल्डन फ्राय आपल्या होऊ राहिल्या, होत आहेत. छान अशा लाल कलरवर आपल्याला काढून घ्यायच्या. तर छान एकसारख्या अशा मस्त ब्राऊन रंगावर कापण्या तळून झालेल्या आहे आपल्या. तर आता गॅसची फ्लेम बारीक करूया आणि कापण्या आपल्या काढून घेऊया. पूर्ण तेल निथळेपर्यंत व्यवस्थित अशा तेल निथळून काढून घेऊ. तर मस्त अशा आपल्या खुसखुशीत कापण्या तयार झाल्या आहेत. आणि तुम्ही लेअर बघू शकता, अगदी मस्त अशा खुसखुशीत. जरा गरम आहे त्यामुळे तुम्हाला तोडून दाखवत नाही, पण मस्त अशा खुसखुशीत कापण्या गुळाच्या आपल्या तयार झाल्या आहेत. तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या, मी बाकीच्या कापण्या कापून घेते. सबस्क्राईब न करता जाऊ नका आणि मस्त मस्त गुळाच्या कापण्या बनवा, शंकरपाळे बनवा आणि तुमच्याही घरामध्ये आखाडाचा आनंद घ्या. स्वस्त खा आणि मस्त रहा. नमस्कार.